नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आज आहे सोमवारच्या बाजारात जायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं तयारी केली आणि घरातले सुद्धा सगळे कामं आवरून घेतले. तर आता थोडीशी निवांत झाले, तर मग आता जाणार आहे बाजारामध्ये. तर बाजारामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी तिकडचं थोडंफार दाखवीन, कारण उजाडाचं जर जेवढं आले असेल तर ते पण दाखवून तिकडचं. नाही तर मग बाजार तर आमचा 7, 7:30, 8च्या नंतरच असतो. पण अजून मला थोडंसं पापडचा मसाला वगैरे आणायला जायची, त्याच्यामुळं मग म्हणलं चला तुम्हाला पण तिकडं दाखवून गेल्याच्यानंतर आणि मग तिथं काय काय घेणार आहे काय नाही ते दूध वगैरे दळणं पण न्यायचे. आज खूप दिवस झालं, आता 8-10 दिवस झालं दळणं वगैरे दळून आणले नाही तर चक्की अशी लांबले ना आता इथून, त्याच्यामुळं मग आता दळणं पण घेऊन जायचे. तर आणि दळणाचं पण काम आहे, बाजाराचं सुद्धा काम आहे, त्याच्यासाठी आता इथं आवरून मग निघालेले आहे. तर आता तिकडे गेल्याच्या नंतर मग तुम्हाला मी तिकडचं थोडंफार दाखवीन, नाही तर मग आपली रोजची डेली रुटीन. तर आज सोमवार आहे आणि खूप शुभ दिवस आहे सोमवारचा सुद्धा. सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि बाजार पण करायचं आहे, त्याच्यामुळं मग बाजारात जे मिळेल ते पण आणायचं आहे. भाजीपाला आठवडाभर नसतो ना, त्याच्यामुळं मग आज आणायलाच लागेल. आता आज काहीच भाजीला नव्हतं, तर घरामध्ये सकाळी डाळ कांदा पिठलं झालेलं आहे, त्याच्यामुळं मग आता बाजार नसला तर असं होतं सकाळचं उठल्याच्या नंतर डब्यासाठी काय करायचं आणि काय नाही. आता डबा पण चालू झालेला आहे वैभवचा, आणि त्याच्या पप्पाचं पण कधी कधी नेतात कधी नाही नेत, त्यांचं काय फिक्स नसतं. दुपारी ते घरी जेवायला येतात, त्याच्यामुळं मग घरात भाजीपाला लागतो, आणायचा निवडायचा व्यवस्थित ठेवायचा. आता उन्हाळा आहे, भाजीपालासुद्धा व्यवस्थित भेटत नाही, पण इकडं तिकडं फिरून फिरून आणायला. तर आता आम्ही आलो तिकडं शॉपमध्ये. तर इथे आहे ना सायबरसारखंच आहे, म्हणजे कुठलंही काही करून देतात. वोटिंग कार्ड, त्याच्यानंतर फोटो वगैरे बदली करून देतात. बाकीचे पेपरचं काम कुठलं, पेन कार्ड आधार कार्डाचं असेल तर ह्या शॉपमध्ये करून देतात. तर मग आम्ही इकडं आलो आणि आमचंसुद्धा काम होतं, माझं आणि वैभवचं करायचं होतं आम्हाला इथलं वोटिंग कार्ड. त्याच्यामुळं मग सगळे फोटो त्याच्यानंतर आधार कार्ड वगैरे घेऊन गेलो आणि बराचसा वेळ लागला. त्याच्यामुळं मी इथं खुर्चीवर बसून घेतलं, कारण आता उभा राहूनसुद्धा पाय दुखायला लागले. तोपर्यंत त्यांचं सर्विस काहीतरी नेटवर्क गेलं वाटतं, त्याच्यामुळं मग आम्हाला बराचसा वेळ थांबायला लागलं. तरीसुद्धा आमचं काम झालं नाही. तासभर बसलो तिथं. तर छान दुकान आहे तिथं, कुठल्याही गिफ्ट वगैरे, त्याच्यानंतर लहान मुलांच्या पेन्सिली, फुडरपल, त्याच्यानंतर पट्टी, आणि इकडं चॉकलेट वगैरेसुद्धा ठेवलेले आहेत, कारण तिथं खेळतात मुलं दारामध्ये. तर तिकडनंच येऊन लागलं तर चॉकलेट बॉल वगैरे असं काय काय असतं या दुकानामध्ये. फोटोसुद्धा येतं, घड्याळ पण येतं. आणि मग तास झालं बसलो तरी पण काम झालं नाही. मग घरी आल्याच्या नंतर माझा OTP वगैरे सांगितला, कारण ते नेटवर्कचा प्रॉब्लेम व्हायला लागला, त्याच्यामुळे ते बोलले थोड्या वेळाने करूया. त्याच्यानंतर मग आता बाजारात गेल्याच्या नंतर मस्त छान छान हिरव्यागार भाज्या, काकडी वगैरे सगळं होतं. तर मग मी घेऊन आले सगळा बाजार. इथं भाजीपाल्याचा केला, कारली वगैरे. तर छान होते. भेंडी आमच्याकडे तर रोज भेंडी दिली तरी आवडीने खातात सगळे. तर मग भेंडी आमची नेहमीच फिक्स ठरलेली असते, अर्धा किलो भेंडी आणायची. आणि त्याच्यानंतर गवार वगैरे घेतली. मस्त भाजीपाला होता, कैऱ्यासुद्धा छान होत्या. आणि सगळा भाजीपाला घेऊन आले. मस्त आवळे पण आणलेले आहेत, कोबी आणला आहे. त्याच्यानंतर आता पापड बनवायचेत ना, तर मग पापड मसाल्याचं पॅकेटसुद्धा आणलेलं आहे. तर बघू 2 ते 3 दिवसामध्ये मी पीठ दळून आणले आता घरी, आणि नंतर पापड करणार आहे. तर आता इथं मेथीची भाजी आणली, कोथिंबीर आणली. इकडे काही असो तरी पण कमीत कमी मिळतं तरी भाजीपाला. ह्यावेळेस जरा चांगला भाजीपाला होता, कोथिंबीर, मेथी. मग घरी आल्याच्यानंतर माझं काय, हे सगळं निवडून ठेवायचं, व्यवस्थित ठेवायचं, हेच माझं काम असतं. त्याच्यानंतर मला स्वयंपाक करायचा. आणि ही काकडी तुम्हाला मी दाखवते, थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे, कारण ही काकडी आमची इकडं होत नाही. ही काकडी कुठं होती मला पण सांगता नाही येणार, पण चला म्हणलं घेऊयात. हिरवीगार कोवळी दिसत होती. त्याच्यानंतर मग आता इकडे हिरव्या मिरच्या, कोबी, काय काय लागत आपल्याला घरामध्ये, भेंडी वगैरे मी घेऊन आले. आता ह्या भाज्या व्यवस्थित ठेवून देते, स्वयंपाक करायचा. मिस्टरांना पण जायचं आहे, त्याच्यामुळं संध्याकाळचे जवळजवळ 8 वाजत आले. तर
पण आता भाजीपाल्याचा बाजार ठेवून देते आणि नंतर मग आज स्वयंपाक सकाळी करते. सकाळी उठल्याच्या संध्याकाळी नंतर स्वयंपाक गॅलरीत वगैरे आले तर केला, जेवण बघते तर केले काय आणि पाऊस झोपून चालू घेतलं, झालाय, तर आभाळ नंतर सुद्धा सकाळचं. गडगड वाजत होतं. तर चला, तर गुड मॉर्निंग विजा वगैरे सगळ्यांना, सुद्धा शुभ लेवट सकाळ. होत्या. तर पहा तर आता इथं आज पाहिलं पावसानं ना, सुरुवात केली. अजून पाऊस मे येतोय. महिना सुद्धा लागलेला नाही आणि पाऊस चालू झालाय. तर हे खूपच म्हणजे हे वेगळंच आहे. तर बरं झालं पण पाऊस आला ती, कारण एवढी गरमी होत होती. हे खाली सुद्धा पूर्ण ओलं झालंय. इकडं आमची झाडं येतं आणि मस्त पाऊस येतोय, थंडगार हवा पण सुटलेली आहे. इकडं पण सगळं ओलं झालं. एवढा पाऊस चाललाय, थोडा थोडा मस्त वाटते पाऊस येतोय तर. गरमच सकाळी एवढं होत होतं, मी स्वयंपाक करत होते सकाळी 6 वाजता उठून ना. तर असं वाटलं एवढं गरम व्हायला लागलं, किचनमध्ये यायलाच नको. तर भरपूर असा आता पाऊस जोराचा चालू झालेला आहे. पाऊसच पाऊस. ओलं पण झालंय खाली सगळं. इकडं पण आता जोर लागलाय, जरा जोर धरलाय त्यांनी पावसात. हे पहा, तिकडं सुद्धा पाऊस पडतोय पलीकडे. झाडावर मस्त हिरवेगार झाडं झाले. सकाळी सकाळी छान वाटते हिरवेगार झाडं पाहायला. हे बघा, हे खाली झाडं आहेत सोसायटीचे आणि हे आमचे आहेत. हे आपले थोडेसे कडीपत्ता आहे पुढं असं थोडंफार. खाली सुद्धा पूर्ण गाड्या वगैरे वल्ल्या झाल्या का. हे बघा, बराचसा पाऊस आहे. तर असं उन्हाळ्यात पाऊस आला ना तर छान वाटतं. आवाज, आभाळाचा सुद्धा आवाज कसा कडकडाट चाललाय. हे पा, रोडवर सुद्धा पूर्ण पाणी पाणी झालंय आणि एक गाडी तर बंदच पडली का काय काय कंटेनरची आहे, उभा करून ठेवली तिथं. हा रोड आहे ना आम्हाला शेजारीचे, जवळच आहे, एका 2 मिनटावर. पण मस्त सकाळी सकाळी गाड्याचं चालू आहे, पण पाऊससुद्धा चालू आहे. बघा, खाली सुद्धा गाड्या लावलेल्या पूर्ण वल्ल्या झाल्या आणि इकडे सुद्धा पाऊस चालू आहे. मस्त पाऊस चालू आहे आज सकाळी सकाळी, छान वाटते आणि थंड, जास्त थंड जास्त वाटते, त्याचा मला जास्त आनंद होते. नाही तर एवढं गरम होत होतं. हे बघा, मस्त इकडे गाड्याचं पण चालू आहे. इकडून आहे ना उरणवरून येतात, इकडे जातात नेरूळला, औलियाला, बेलापूरला. उरण रोड आहे हा मोठा.